नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपला फोकस असणार आहे मुंबईचा राजकीय गणित, राजकीय भविष्य आणि मुंबईवर सत्ता असण्याचा अर्थ. एकट्या मुंबईचा अर्थसंकल्प हा देशातील तब्बल 8 राज्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे राजकारण असो की अर्थकारण, मुंबईचा किंग कोण हे महत्वाचं आहे. गेल्या 3 दशकांपासून मुंबई शिवसेनेकडे आहे. इथला मतदार ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. कधी दक्षिणेचा विरोध तर कधी उत्तरेचा. असं करत शिवसेना मराठी माणसाचा आवाज बनली. काळ बदलला, नेते बदलले, राजकारण बदललं. कधी काळी फक्त शिवसेनेचीच असणारी मुंबई हळूहळू भाजपलाही जागा देऊ लागली. इथला मतदार भाजपलाही पर्यायाच्या रूपात पाहू लागला. 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये सेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढले आणि जवळपास सारख्याच जागांवर जिंकले. त्यामुळे मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई हे समीकरण बदललं. मुंबई महापालिका असो, विधानसभा असो की लोकसभा, मुंबईच्या मतदारांनी कायम महायुतीला मोठा पाठिंबा दिला. आता मुंबईत 2 शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात. मुंबई ठाण्यातील 8 जागांपैकी 5 जागांवर याच दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या आहेत आणि लढत आहेत. ती मुंबईच्या तख्ताची, ज्यासाठी 20 मे रोजी मतदान होणारे, मुंबईच्या याच महासंघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल? तुम्हाला आम्ही 2 पर्याय दिले होते, महाविकास आघाडी की महायुती. मुंबईचा किंग कोण हे तर ठरेलच, पण त्याआधी बऱ्याच इतर गोष्टींचे निकाल लागणार आहेत. त्यातील एक म्हणजे गद्दार विरुद्ध विकास. शिवसेनेतून कोणताही नेता फुटला किंवा एखाद्यानं बंडखोरी केली तर गद्दार असा शिक्का, असा शब्द अगदी बाळासाहेब ठाकरेंनी बंडखोरांसाठी वापरल्याचा इतिहास आहे. आता एकनाथ शिंदेंनी तर अख्खा पक्षच उद्धव ठाकरेंच्या हातातून काढून घेतलाय. पक्षाचे नाव, चिन्ह सर्व एकनाथ शिंदेंना मिळाले, तरी नॅरेटिव्ह हा ठाकरेंनी गद्दारीचाच ठेवलाय. एकनाथ शिंदेंनी गद्दारीवरच्या आरोपांना विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देऊ असे सांगितले आणि आज निवडणुकीच्या गरमीतही ते सतत फेसबुक लाईव्ह करणारे मुख्यमंत्री असा शिक्का उद्धव ठाकरेंवर लावत गद्दारीचे उत्तर विकास कामांचा पाढा वाचून देत आहेत. तुम्हाला फेसबुक लाईव्ह हवाय की विकास, असा सवाल एकनाथ शिंदे रोज वेगवेगळ्या सभांमधनं उपस्थित करत आहे. त्यामुळे हाच आहे पहिला निर्णय जो मुंबईच्या मतदात्याला घ्यायचा आहे. गद्दार विरुद्ध विकास कामांचा नॅरेटिव्ह. कुठला नॅरेटिव्ह मुंबईच्या मनाला पटलाय हे 4 जूनलाच कळेल. पण त्याआधी पाहूयात गद्दार विरुद्ध विकास कामं हा सामना राजकीय सभांमध्ये कसा रंगतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट दिसते, कारण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा गद्दारी कधी सहन करत नाही आणि गद्दारांना कधी थारा देत नाही. महाराष्ट्र गद्दारांना पण थारा देणार नाही आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्ली शहाना पण महाराष्ट्र माफ करणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे वारू उधळले किंवा खेचर उधळले ते महाराष्ट्र रोखेल. गेले 2 वर्ष आपल्या महायुतीने या राज्यात केलेली विकासाची कामं, मोदीजींनी 10 वर्षात या राज्याला विकासाकडे, महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला कामी येणार. जे घरी बसलेले आहेत, फेसबुक लाईव्ह करून सरकार चालतं का? राज्य चालतं? आरोप शिव्याशाप देऊन राज्य चालतं? निवडणुका जिंकता येतात? आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
या लढतींवर चर्चा करायला आपल्याबरोबर अगदी थोड्याच वेळात असणार आहेत भाजपकडून आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार सचिन अहिर. आता उद्धव ठाकरेंच्या वतीनं कोविड काळात राज्यातील परिस्थिती नीट हाताळली आणि देशातील सर्वात उत्तम मुख्यमंत्री असल्याचा खिताब मिळवल्याचे सांगायला संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि खुद्द उद्धव ठाकरे विसरत नाहीयेत. तर महायुतीकडून खास एकनाथ शिंदेंकडून कामांचा पाढा वाचला जातो. तो कुठला हे बघायला जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. काय विकास कामं सांगतात येतं. शिवडी ते नावाशेवा अटल सेतू मुंबई नवी मुंबईला जोडणारा 2 तासाचा प्रवास 20 मिनिटांवर आला. वरई ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड पहिला टप्पा खुला. 9 किलोमीटरचे अंतर 9 मिनिटात, 70% वेळेची आणि 34% इंधनाची बचत. मुंबई ते शिर्डी 600 किलोमीटर लांब समृद्धी महामार्ग उद्घाटन करणार. 14 तासांचा प्रवास 8 तासांवर आलाय. बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचे लोकार्पण. खारघर तळोजामधील हजारो नागरिकांना याचा फायदा. उरण खारकोपर रेल्वे मार्गाचा 2रा टप्पा. नेरूळ हा आणि उरणवासियांबरोबरच अन्य प्रवाशांना लाभ. ट्रान्स हार्बरवरील दिघा गाव स्थानकाचे उद्घाटन. खार रोड गोरेगाव दरम्यान 6व्या रेल मार्गाचे उद्घाटन. हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वे प्रवास सुलभ. सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा समर्पित. 14 लाख लोकांना फायदा झाल्याचा दावा. एकंदरीत ही विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात. मुंबईचा किंग कोण हे ठरवत असताना आता इथल्या मतदारांची जात, भाषा, धर्म सर्वच महत्वाचं झालंय असं वाटायला लागलंय. त्यामुळे मराठी गुजराती भाषिक वादानंतर सध्या या टप्प्यात हिंदू मुस्लिम धार्मिक वळणावर राजकीय लढती गेल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुस्लिम समाज 20 ते 22% आहे. म्हणूनच मुंबईच्या 3 ते 4 मतदारसंघांवर प्रभाव टाकणारा मुस्लिम मतदार कुणाकडे जाणार? की पारंपरिकरित्या काँग्रेस सोबतच राहणार? की हो, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असं ठणकावणारे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे पर्यायानं काँग्रेसचे साथीदार झाल्यानं त्याचा महायुतीला लाभ होणार. शासकीय माहितीनुसार मुंबईत मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं समोर आलंय. 1997 मध्ये मुंबईतील मुसलमानांची लोकसंख्या 11,88,356 इतकी होती. पण गेल्या 25 वर्षात ही लोकसंख्या तिपटीनं वाढली आहे, ज्याचा प्रभाव 3 मतदारसंघात जास्त दिसून येतोय. पहिला, दक्षिण मुंबई, जिथे उद्धव ठाकरेंचे अरविंद सावंत सिटिंग खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात आज शिंदेंच्या यामिनी जाधव उभ्या आहेत. दुसरा मुस्लिम ताकद असलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई, जिथे एकनाथ शिंदेंचे राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहेत आणि ठाकरेंचे अनिल देसाई त्यांच्या समोर उभे आहेत. तर तिसरा, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असलेला मतदारसंघ म्हणजेच उत्तर मध्य मुंबई, जो भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडे होता, मात्र जिथून भाजपनं ह्या खेपेला उज्ज्वल निकम यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांसमोर उभे केले. तर ईशान्य मुंबई इथे भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरेंचे संजय दिना पाटील अशी लढत आहेच, पण ही लढत अनेकदा मराठी विरुद्ध गुजराती अशी वळवण्याचाही प्रयत्न झालेला आपण बघितला. साथियों, कांग्रेस की सोच है कि देश की सरकारें जितना बजट बनाती है उसका 15% सिर्फ और सिर्फ माइनॉरिटी पर खर्च हो. बाबा साहब आंबेडकर धर्म के आधार पर आरक्षण के खिलाफ थे, लेकिन कांग्रेस कह रही है कि SC, ST, OBC
और गरीबों का आरक्षण छीनकर मुसलमानों को दे देगी। कांग्रेस आपकी संपत्ति को भी जब्त करके उसका हिस्सा अपने वोट बैंक को देने की तैयारी में है। मुंबईचा किंग कोण हे ठरवताना अजून एक प्रश्न निकाली निघणार का हे बघावे लागेल। हिंदूंच्या हृदयात जास्त जागा कुणाला, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? राज ठाकरेंनी सुरुवातीला रजा अकादमीच्या हिंसाचाराविरोधात भूमिका घेणं असेल, मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा विरोध असेल, माहीमची अनधिकृत मजारचा विषय असेल, देशविघातक कारवायांना मदत करणाऱ्या स्लीपर सेलचा विषय असेल, बांगलादेशी घुसखोरांचा विषय असेल, भगवी शाल घेऊन आरती करणं असेल, गेल्या 2-1 वर्षात हिंदू जननायक अशी छबी निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी ठरले आहेत। मात्र आता उद्धव ठाकरेंची याच्या अगदी उलट छबी बनवण्याचा प्रयत्न आताच्या निवडणूक प्रचारातून महायुतीकडून होताना आपल्याला दिसतोय। काँग्रेस बरोबर जाण्याऐवजी मी माझं दुकान बंद करीन असं बाळासाहेबांनी म्हटल्याचे आज सातत्यानं आठवण करून दिली जात आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी त्याच काँग्रेसचा हात पकडला हे विरोधक अधोरेखित करत आहेत। एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन शिवसेना सोडली तेव्हा सुद्धा बाळासाहेबांचे विचार हा मुख्य मुद्दा होता। मुंबईतील मुस्लिम मोहल्ल्यात उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळतोय। ठाकरे गटानेही काँग्रेस आणि शरद पवारांसारखा प्रो मुस्लिम भूमिका घेतल्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुस्लिम समाजाला जवळचे वाटू लागले आहेत। या छबीमुळे त्यांना मुंबईत नजीकचा फायदा होईल की दीर्घकालीन नुकसान हे आज सांगणे कठीण आहे, कारण तुम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्व कळलंच नाही असे उत्तर उद्धव देत आहेत। जो राष्ट्रप्रेमी आहे तो आमचा आहे असं ते आवर्जून सांगत आहे। आता मुंबईत मोदींना हरवण्यासाठी मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंसोबत जात आहे हे दिसल्यावर हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन सुद्धा होईल यात शंका नाही। राम मंदिर, कलम 370 सारख्या विषयांमुळे नरेंद्र मोदींची छबी हिंदू मतदारांमध्ये चांगली आहेच, त्याला मुंबईत राज ठाकरेंच्या नवीन हिंदू जननायक छबीची जोड मिळाली तर महायुतीला फायदा होईल असं चित्र आहे। उद्धव ठाकरेंच्या बदलल्या भूमिकेबाबत माझा विजन कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी काय उत्तर दिलंय बघूयात। बाळासाहेबांच्या पक्षीय विचारांबद्दल तुम्ही म्हणालात तर तसेच त्यांचे दुसरे विचार होते ते म्हणजे ते खूप कडवट असं हिंदुत्वाचे ते पुरस्कर्ते होते, तर ते कुठंतरी आता डायल्यूट झालंय असं तुम्हाला वाटतं का? कारण तशी भावना कपाळाला भस्म लावून फक्त भाषण करतात ते हिंदुत्व आहे, किंवा अयोध्येत जाऊन रोड शो घ्यायचे याला हिंदुत्व म्हणता तुम्ही? आम्ही जन्मानं हिंदू आहोत, कर्मानं हिंदू आहोत, आमची विचारधारा हिंदुत्वाची आहे। याचा अर्थ देश तोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये। निवडणुकीसाठी रोज हिंदू मुसलमान करायचं, भारत पाकिस्तान करायचं, ही हिंदुत्वाची व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीच मान्य केली नाही। मुंबईतल्या 6ही मतदारसंघांसह आसपासच्या 4 मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं अत्यंत निर्णायक मोहिमेला सुरुवात केली आहे। ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोनं। काल मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटींमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारापासून रोखलं असा आरोप झाला, ज्याला ठाकरेंच्या सेनेनं मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला। त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपसाठी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात रंजक बनली। म्हणूनच घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला विशेष महत्त्व आहे। बरं, फक्त ईशान्य मुंबईच नाही तर ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर जो काही मतांचा टक्का घसरण्याची भीती होती तोच भरून काढण्यासाठी नव्या साथीदारांनाही ताकदीनं मैदानात उतरवलंय। शिंदे फडणवीसांनीही सभांचा धडाका लावलाय
आणि याच महायुतीच्या झंझावाती प्रचाराला मोदींच्या मेगा रोड शोमुळे चांगलाच बूस्टर मिळालाय. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि त्याचाच परिणाम निकालात दिसेल अशी अपेक्षा महायुतीचे नेते करतायत. मात्र मोदींचा रोड शो नेमका घाटकोपरमध्ये झाला, जिथं 2च दिवसांपूर्वी होर्डिंग दुर्घटना झाली होती आणि त्यामुळेच विरोधकांना रोड शोवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. ती पाहूयात. काल सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी सगळा तो जो काही रोड शो केला दुर्दैवी होता. तिकडे ती 2 दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडली होती आणि त्याच ठिकाणी जवळच त्यांनी वाजत गाजत जो काही रोड शो केला तो अत्यंत हिणकस होता. म्हणजे ही चांगल्या मनोवृत्तीची काही लक्षणं नाही आहेत. तो रोड शो तर त्यांनी केलाच, त्याचबरोबरीने त्यांनी मेट्रो बंद केली अचानक. अनेक जे घरी जाणारी लोकं होती त्याच्यात काही महिला ज्यांची मुलं घरी वाट बघत होती, कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली, सगळे रस्ते जाम केले. आणि कसला शो तुम्ही करताय, कसलं प्रदर्शन करताय, मस्तीचं. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे अरेंज करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन तास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंडिशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. मुंबईचा किंग कोण, लोकसभेत कोण बाजी मारणार, ठाकरेंना सहानुभूती की मोदींचा करिश्मा चालणार, यासह अनेक गोष्टींची चर्चा करणार आहोत. त्याच चर्चेसाठी आपल्या सोबत अवघ्या काही क्षणात भाजप नेते प्रवीण दरेकर आणि ठाकरेंचे आमदार सचिन अहिर असणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.